राम राम मंडळी. मधुराणी जयेश पाटील या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे बटर चिकन, पण ते पण उरलेल्या तंदुरीपासून बनवलेलं आणि खास करून आगरी पद्धतीचं याच्यासाठी कारण मी आगरी आहे. मला नॉर्मली चिकन हे स्पाईसमध्येच आवडतं, पण बटर चिकन हे नॉर्मली स्वीटमध्ये असतं थोडंसं. पण मला स्वीट खाणं एवढं जास्त काही आवडत नाही, पण चिकन म्हटलं की स्पाईस असलेच पाहिजे. सो म्हणून मी आगरी पद्धतीचे याच्यासाठी सांगितले, कारण त्याच्यामध्ये मी थोडेसे इन्ग्रेडियंट माझ्या पद्धतीचे वापरणार आहोत, ज्याने की त्या बटर चिकनला थोडंसं स्पायसी येईल. सो जे बटर चिकन आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी मी आता घेतलेलं आहे 3 टोमॅटो बारीक त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. 3 मध्यम आकाराचे कांदे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आगरी पद्धतीचे इन्ग्रेडियंट्स आहेत ह्या बेडगी मिरची 3 ते 4, हे काळी मिरी 3-4 तुकडे, हे आहे खसखस 1 चमचा आणि 4-5 काजूचे तुकडे. बटर चिकनच्या ग्रेव्हीकडे वळूया. ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला एक कढई लागणार आहे. कढईमध्ये आधी आपण तापून मध्यम गॅस पेटवलेला आहे. सो गॅस पेटवला आहे. 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. सुरुवातीला आपण खसखस आणि काळी मिरी तडतडवून घ्यायची आहे. ही खसखस आणि काळी मिरी आता तडतडायला लागली. आता आपण कांदा टाकून घेणार आहोत. कांदा फ्राय करायचा, पूर्ण फ्राय करून घ्यायचा नाही आहे, थोडासा कच्चाच ठेवायचा. कांदा अर्धा कच्चा भाजून झालेला आहे. आता आपण टोमॅटो टाकतो. कांदा टोमॅटो थोडासा भाजून झालेला आहे. आता याच्यात आपण थोडंसं पाणी घालणार आहे. ह्यात आपण आता थोडेसे काजू आणि मिरच्या टाकणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत. हे सगळं टाकून आता आपण त्याला थोडीशी वाफ घेऊन शिजवून घेणार आहोत. आपल्या ग्रेव्हीसाठीचं चेक करूया किती शिजले, काय शिजले. टोमॅटोचं साल हे असं निघालं आहे, म्हणजे आपल्याला जे मिक्सरला लावायचं आहे बॅटर ते आता आपल्या हिशोबाप्रमाणे झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आणि हे काल उरलेलं तंदुरीचे पीस बारीक केलेले तुकडे, उरलेल्या तंदुरीचे बारीक करून घेतलेले तुकडे
आणि हा होममेड आगरी कोळी मसाला जो घरी बनवलेला आहे, आणि हे आपलं सगळ्यांचं लाडकं अमूल बटर. हे आता आपलं मिक्सरला वाटून झालेलं मिश्रण रेडी आहे, जे मी एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे. हे मिश्रण तुम्ही महिनाभर फ्रीझरमध्ये फ्रीज करून वापरू शकता. पण सर्वप्रथम बटरमध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे. बटरमध्ये कढईमध्ये टाकून मसाला फ्राय करून घेणार आहोत. मसाला टाकून फ्राय करतोय आता. एवढं लक्षात ठेवा की आपल्याला मसाला जळू नाही द्यायचा. मसाला जळायच्या आधीच आपल्याला आपलं बनवलेलं मिश्रण त्याच्यात फ्राय करून घ्यायचं. हे 2 चमचे बॅटर टाकतोय आता मी. माझ्याकडे जेवढं चिकन आहे त्या चिकनसाठी मला 2 चमचे पुरणार आहेत, पण तुमच्या चिकनच्या नुसार तुम्हाला हे बॅटर वाढवायचं आहे. जर तुम्ही अर्धा तंदुरी घेतली असेल तर 4 ते 5 चमचे तुम्हाला हे बॅटर घालायचं आहे. 2 चमचे आलं लसूण पेस्ट पण टाकतोय, आणि आलं लसूण पेस्ट टाकून थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, आणि ते आपल्याला उकळून घ्यायचं. हे मिश्रण आता आपलं उकळलेलं आहे, तुम्ही बघताय की उकळायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मीठ थोडंसं कमी टाकलं तरी चालणार आहे, कारण आपल्या तंदुरीला ऑलरेडी मीठ लागलेलंच असतं. मीठ टाकल्यावर थोडंसं हलवून घ्यायचं आहे, त्याने आपलं मिश्रण थोडंसं एकजीव होईल. मग याच्यात आपल्याला जे आपण तंदुरीचे पीस बारीक करून घेतलेले ते घालायचे आहे. हे तंदुरीचे पीस जे बारीक करून घेतलेले ते मी आता या मिश्रणात टाकतो. हे थोडंसं नीट मिक्स करून घ्यायचं आहे, आणि एक उकळी घ्यायची आहे. त्याने आपलं हे मिश्रण आहे आणि हे तंदुरीचे पीस आहेत ते एकजीव होतील. हे मिश्रण एकजीव झाल्याने या तंदुरीची जी टेस्ट आहे त्या मिश्रणामध्ये एकजीव होईल, आणि आपलं बटर चिकन अगदी छान तयार होईल. तंदुरीचे पीस टाकून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून झाकण लावून एक उकळी घ्यायची. 5 मिनटं झालेली आहे. आता बघूया आपलं उकळी आलेली आहे का. छान वाफ आलेली आहे, स्मेल पण छान येतं. त्याच्यात आता आपण घरी जे आपल्या दुधावर जी साय असते ती मी रेफ्रिजरेट करून एका वाटीत घेतली होती, जी रेफ्रिजरेट केली आहे. ही साय आहे ही मी आता आपल्या बटर चिकनवर घालणार आहोत, आणि आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे. हे पहा मंडळी, आपलं बटर चिकन आता रेडी आहे. हे आपलं बटर चिकन रेडी आहे. ते मी एका बाउलमध्ये घेतलं आहे. त्याच्यावर थोडंसं गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकलेली आहे. हा माझा दुसरा प्रयत्न आहे. दुसरा अशासाठी कारण पहिला मी बनवला होता तो मला आवडला, म्हणून हा आता तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.